कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी खेड नगरपालिकेच्या दवाखान्याचा तसेच शासनाच्या आपला दवाखाना या दोन्ही दवाखान्यांची पोलखोल केली आहे। सकाळी 11 वाजले तरी एकही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी या दवाखान्यात उपस्थित नसतो हे त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सिद्ध केले। तसेच त्यांनी राजकारण्यांना देखील टोला लगावला असून केवळ थाटामाटात उद्घाटन नको तर व्यवस्थेवर देखील अंकुश ठेवायला हवा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केले। पाहुयात खेड नगरपालिकेच्या दवाखान्याची मंगेश मोरे यांनी मांडलेली वस्तुस्थिती। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे बोलतोय। आज आपण खेड नगरपालिकेचा तो दवाखाना आहे तिथे आपण उभे आहोत। हा काही दिवसापूर्वी नगरपालिकेने मोठ्या थाटा उत्साहात उद्घाटनाचं केलेलं की लोकांच्या प्रदर्शनात आणून दिलेलं की आम्ही हा दवाखाना चालू केलाय म्हणून। पण आता बघत ना तर ह्या दवाखान्यात कोण हाही नाही। ह्या दवाखान्याला लॉक आहे। हा घरडा केमिकल त्यांनी चालवायला घेतलेला आहे। पण आजची परिस्थिती अशी आहे इथे डॉक्टरही नाही आणि कोण कर्मचारी नाही। आता आपण तसंच त्याच्या बाजूला आपला दवाखाना आहे त्याची परिस्थिती तुम्हाला दाखवतो। या इकडे या इकडे ते बघा। आता ते बघा, ह्या खेड शहरातली आणि इतर तालुक्यातली जनता, गोरगरीब जनता आशेने मोठे असते की आमचा कुठेतरी मोफत उपचार होईल। आणि आज परिस्थिती इथं आपल्या दवाखान्यात आज 11 वाजलेले आहेत। आज 11 वाजलेले आहेत। आज तारीख 29 आहे। हे बघा, दरवाजा उघडतो मी, एकही अधिकारी आतमध्ये येत नाही। दाखवून तुम्ही बघू शकता। हे बघा, इथे मी आता अर्धा तास उभा आहे तरी इथं एकही अधिकारी आतमध्ये उभा कोणी नाही आहे। तर इथं विचारला असता तर डॉक्टर नाही आले आहेत, हे आले आहेत, अशी रोजची यांचे प्रश्न आहेत, त्यांची उत्तर आहेत। तर आमची एवढीच विनंती आहे की नगरपालिकेला की हे जे तुम्ही उद्घाटन वगैरे काय केलात, लोकांना दाखवलात, त्याचा काही फायदा होत नाही। आणि हे असंच रोज कधी दवाखान्यात डॉक्टर नसतो। आताची परिस्थिती बघा, आताची परिस्थिती आहे। तर याच्यावरती कुठेतरी प्रशासनाला आणि शासनाला आमचा विनंती आहे की आम्ही जिल्हाधिकारीकडे पण याची तक्रार देणार आहे की लवकरात लवकर रोजच्या दवाखान्यातले जे डॉक्टर आहेत ते नियमित इथं यावे ही आमची विनंती आहे। धन्यवाद।